नमस्कार सगळ्यांना. आजच्या योगाच्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत. आपल्याला हळूहळू भरपूर आपला स्टॅमिना वाढलेला जाणवत असेल. आज जरा थोडंसं आपण अजून स्टॅमिना वाढवणाऱ्या योगाभ्यास घेणार आहोत. तर सर्वजण तुम्ही तयार असालच आणि रोज योगाभ्यास करत असाल असं गृहीत धरतोय. तर एक दिवसही योगाभ्यास चुकवू नका आणि आयुष्यभर हा योगाभ्यास चालू ठेवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. प्रार्थना. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे, पाय मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये उभं राहायचं आहे. हात आपल्याला कमरेवर ठेवायचे. दोन्ही पायामध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये आपल्याला खांद्या इतकं अंतर घ्या. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर, दोन्ही पायावर समान शरीराचा भार घेऊन उभं राहायचं आहे. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर. यामध्ये आपण आज सांध्यांच्या हालचाली करणार आहोत. पहिल्यांदा आपण मानेची हालचाल करणार आहोत. सावकाश मान पुढे वाकवायची आहे. सावकाश मान पुढे वाकवा. हनवटी कंठकुपामध्ये ठेवायचा प्रयत्न करा. कमरेतून खाली वाकायचं नाही आहे, फक्त मान वाकवायची आहे. सावकाश मान सरळ, सावकाश मान मागे न्यायची आहे. इथे आपल्याला खालचा जबडा आहे तो सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. गळ्याजवळ जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ. पुन्हा एकदा ही हालचाल करायची आहे. सावकाश मान पुढे वाकवायची आहे. सावकाश सरळ मागे वाकवा. गळ्याजवळ जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश सरळ करा. आता आपल्याला मान डावीकडे वाकवायची आहे. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करा. खांद्यावर उचलायचा नाही आहे. सावकाश आपल्याला मान डावीकडे, डाव्या खांद्याला डाव्या कान टेकवायचा प्रयत्न करायचा. एका बाजूला जो ताण येतो त्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ. याच्यामध्ये खांद्यावर उचलू नका. खांदा आहे तिथेच, फक्त मानेची हालचाल. आता उजवीकडे मान वाकवा. कान खांद्याला टेकवायचा प्रयत्न करा. एका बाजूला जो ताण येतो त्याकडे लक्ष द्या. पुन्हा सरळ. आता पुन्हा डावीकडे, सरळ, उजवीकडे, सरळ. आता आपल्याला मान वळवायची आहे. पहिल्यांदा आपल्याला उजवीकडे मान जास्तीत जास्त वळवायची आहे. हनवटी आणि खांदा एका रेषेमध्ये येईल. या पद्धतीने हनवटी आणि खांदा एका रेषेमध्ये येईल. मानेला जो पीळ बसतो त्याकडे लक्ष द्या. पुन्हा मान सरळ करा. आता डावीकडे वळवा. जास्तीत जास्त फक्त मान वळवायची आहे, कमरेतून वळायचं नाही आहे. आपला जे हनवटी आहे ती खांद्याच्या रेषेमध्ये येते का बघा. सावकाश मान सरळ.
पुन्हा एकदा करायचं आहे. एकदा उजवीकडे सरळ, डावीकडे सरळ. आता हात खाली घ्या आणि आता आपल्याला खांद्याची हालचाल करायची आहे. खांदा पुढून मागे असा गोलाकार फिरवायचा आहे. खांदा पुढून मागे गोलाकार फिरवायचा. गोलाकार, बरोबर. पुढून मागे गोलाकार फिरवा. 5 वेळा फिरवायचा आहे. पूर्ण कानापर्यंत न्यायचा वरती, मागे पूर्णपणे ढकलायचा, पुन्हा पुढे आणायचा. खांद्याचे स्नायू आपल्याला मोकळे करून घ्यायचे. तसंच आता विरुद्ध बाजूने एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज, या पद्धतीने. आता आपल्याला खांद्यांची हालचाल झाल्यानंतर कमरेची हालचाल करायची. आता उजवा हात कमरेवर ठेवायचा, डावा हात वरती ताणून घ्यायचा आणि आपल्याला आता उजवीकडे वाकायचं आहे. कमरेतून जास्तीत जास्त उजवीकडे वाकायचं आहे. जास्तीत जास्त उजवीकडे वाका आणि उजव्या बाजूला जो पायापासनं हातापर्यंत ताण येतो त्याकडे लक्ष द्या. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हा. पुन्हा एकदा वाका. 2-2दा आपण करूया. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. श्वास घेत घेत वर यायचं आहे. आता आपल्याला डावा हात कमरेवर ठेवायचा आहे, उजवा हात वरती ताणून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला आता डावीकडे खाली वाकायचं आहे. जास्तीत जास्त वाकायचं आहे. डावीकडे जो ताण येतो त्याकडे लक्ष द्या. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला लागलेला. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. पुन्हा एकदा करायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला डावीकडे वाकायचं आहे आणि श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. आता आपल्याला गुडघ्याची हालचाल करायची आहे. कदम ताल आपल्याला करायचं आहे. तर हात जे आहेत, हाताचे तळवे जे आहेत ते कमरेजवळ असे ठेवायचे आणि त्या तळव्याला गुडघा आपला लागला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हालचाल करायची. एकदा डावा पाय, एकदा उजवा पाय. तर कुठल्याही पायाने सुरुवात करा. कदम ताल करायचे. एकदा डावा, एकदा उजवा. सावकाश करा आणि जास्तीत जास्त पाय वरती आणायचा प्रयत्न करा. ज्यांना जमत नसेल त्यांनी भिंतीला टेकून केलं तरी चालणार आहे. ज्यांना उभं राहून जमत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून एक एक पाय वरती आणून खाली नेला तरी चालणार आहे. हे करून झाल्यानंतर आपल्याला खाली बसायचं आहे. हे आवर्तन पूर्ण करा आणि आता खाली बसा. आता आपल्याला मनगटाच्या हालचाली करायच्या आहे. अंगठा आतमध्ये आणि 4 बोटं त्याच्यावर मुठी आवळून घ्यायची आहेत आणि गोलाकार आपल्याला मनगट फिरवायची आहेत. हात समोर घ्या किंवा मग फक्त मनगटाची हालचाल करा. फक्त एकदा क्लॉकवाईज 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. फक्त मनगटाची हालचाल करा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एका बाजूनी 5 वेळा, दुसऱ्या बाजूनी 5 वेळा. हे करून झाल्यानंतर मग पाय सरळ करायचे. आता आपल्याला पायांच्या घोट्यांची हालचाल करायची आहे. पाय पुढे ताणून घ्यायचे, स्वतःकडे खेचायचे. पुढे ताणा, स्वतःकडे खेचा. पावलं पुढे ताणा, स्वतःकडे खेचा. पुन्हा पुढे, स्वतःकडे. पुढे ताणायचे, स्वतःकडे खेचून घ्यायचे. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या, 1 ते 1.5 फुटाचं, आणि गोलाकार घोट्याची हालचाल करायची आहे. क्लॉकवाईज 5 वेळा. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ काढायचा प्रयत्न करा आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. यांनी तुमचे सगळे पायाचे स्नायू मोकळे होतील. हे तुम्ही रोज बसल्या बसल्या करू शकता. खुर्चीत बसून पण करू शकता. बसल्या बसल्या ह्या सगळ्या हालचाली रोज करत राहायचं. आपल्या सांध्यांचं आरोग्य अतिशय सुंदर राहतं आणि सांध्यांचं आरोग्य चांगलं असेल तर आपले
सांध्यांना जोडलेले जे स्नायू आहेत ते पण चांगले राहतात. तर आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. त्याच्यासाठी दंडस्थितीमध्ये यायचं आहे. सूर्यनमस्काराला दोन्ही पाय जुळवून उभं राहायचं आहे. हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, पूर्ण लक्ष श्वासावर. ओम ह्राम मित्राय नमः. श्वास घेत हात उत्तानासनामध्ये न्यायचे. एक श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचे. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं पुढे वाका आणि हाताने पायाला घट्ट मिठी मारा. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर. आता याच्यावर जास्तीत जास्त पोटावर दाब येत असेल बघा, त्याकडे लक्ष द्या. आता मिठी सोडायची आहे आणि पुढच्या अवस्थेमध्ये जायचं आहे. श्वास घेत घेत डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली, खांदे मागे खेचलेले. त्यानंतर श्वास रोखत आपल्याला दंडासनामध्ये जायचं आहे. श्वास रोखत दंडासनामध्ये. श्वास सोडत आपल्याला आता अष्टांग स्थितीमध्ये या. कपाळ पण टेकवायचे, छाती टेकवायची. श्वास घेत वर यायचं आहे भुजंगासनामध्ये. त्यानंतर आपल्याला श्वास रोखत अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. आता आपल्याला दोन्ही हातांच्या मध्ये उजवा पाय डावा पाय आणायचा आहे. श्वास रोखलेला. श्वास सोडत आता आपल्याला हस्तपादासनामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हाताची बोटं जी आहेत ती पायाच्या बोटांच्या तिथे समोरून खाली घालायची आहे. हाताची बोटं पुढच्या बाजूनी पायाच्या तळव्यांच्या खाली घालायचे आहेत आणि डोकं गुडघ्याला लावायचं आहे. गुडघे सरळ ठेवायचे आहेत, गुडघे वाकवायचे नाही आहेत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण येतो, त्याकडे लक्ष द्या. पायांच्या स्नायूंना पाठीमागे बऱ्यापैकी ताण येतो. आता श्वास घेत घेत आपल्याला उत्तानासनामध्ये यायचं आहे आणि श्वास सोडत सोडत नमस्कार स्थिती. ओम ह्रीं रवये नमः. श्वास घेत उत्तानासन. श्वास सोडत आपल्याला पुढे वाकायचे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. श्वास घेत अश्वसंचलनासनामध्ये जायचे. आपण पूर्वी केलं होतं तसं गुडघा सरळ करायचा, डोकं गुडघ्याकडे. आता पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे आणि आता दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आणि वीरासन करायचं आहे. कमरेतून मागे जायचं आहे जास्तीत जास्त. पोटावर जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. आता आसन स्थिती सोडायची आहे. पुन्हा अश्वसंचलनासनामध्ये या. आता दंडासनामध्ये जा. दंडासन. त्यानंतर अष्टांगासन, अष्टांग स्थिती, भुजंगासन. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वरती यायचं आहे. अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन म्हणतात. कंबरवरती ताणून घेतलेली, सगळं शरीर मागे स्ट्रेच केलेलं आहे हनवटी कंठकुपामध्ये. दोन्ही हातांच्या मध्ये आता डावा पाय आणायचा आहे. मगाशी उजवा पाय पुढे होता, आता डावा पाय पुढे आणायचा आहे. मगाशी जे आपण केलं तेच आता डाव्या पायाने करायचे. डाव्या पायाचा गुडघा सरळ करायचा, मान खाली. आता पुन्हा डाव्या पायाचा गुडघा दुमडून घ्यायचा आहे आणि वीरासन करायचं आहे. दोन्ही हातांचे नमस्कार स्थिती आणि कमरेतून मागे जायचं आहे. कोपरामध्ये हात सरळ. आता सावकाश श्वास सोडत सोडत पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे. मागचा पाय पुढे आणायचा, डोकं गुडघ्याकडे. हस्त उत्तानासन. श्वास घेत घेत वर या, कमरेतून मागे जा आणि नमस्कार स्थिती. ओम ह्रूम सूर्याय नमः. श्वास घेत उत्तानासन. श्वास सोडत पुढे वाकायचे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत आपल्याला अश्वसंचलनासन,
आता दंडासनामध्ये यायचं आहे, दोन्ही पाय मागे, ताट तिरपी अवस्था. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पुढे, अगदी किंचित पुढे यायचं. तुमचा सगळा भार हा म्हणजे पूर्ण पाय जे आहेत ते अंगठ्यावर येईल, अंगठ्यावर तुम्ही याल. थोडंसं चॅलेंजिंग आहे याच्यामध्ये, बरोबर आपल्याला ताण जाणवतो. आता पुढच्या अवस्थेमध्ये यायचं आहे, अष्टांग स्थितीमध्ये या. भुजंगासनामध्ये या, अधोमुख श्वानासन. आता आपल्याला डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. मागचा पाय पुढे, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. हस्त उत्तानासन आणि सूर्यनमस्कार स्थिती. ओम ह्रैं भानवे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचं आहे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास रोखत दंडासन. श्वास सोडत अष्टांग स्थिती. आता भुजंगासनामध्ये यायचं आहे. भुजंगासनामध्ये या, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. थोडं अंतर घ्या पायामध्ये. आणि आता आपल्याला तिर्यक भुजंगासन इथे करायचं आहे. डावीकडे वळायचं आहे आणि उजव्या पायाची टाच बघायची. उजवीकडे वळायचं, डाव्या पायाची टाच बघायची. पुन्हा डावीकडे वळा, उजव्या पायाची टाच बघा. उजवीकडे वळा, डाव्या पायाची टाच बघा. पोटाला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या, करत राहा. पोटाला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या बाजूला वळाल त्याच्या विरुद्ध बाजूच्या पायाची टाच पाहायची आहे, म्हणजे मग तो बरोबर पीळ बसतो. अतिशय उपयुक्त असं हे आहे. याच्यामुळे पोटाचे सगळे जे विकार असतील ते कमी व्हायला मदत होते. पचनसंस्थेचे विकार याने कमी होतात. आता आपल्याला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत हे करून झाल्यानंतर. आणि अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. सगळं शरीर मागे स्ट्रेच करायचं आहे, कंबरवरती ताणून घ्यायची आहे. दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणायचा आहे, मान मागे. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे, उणवी अवस्था. श्वास घेत घेत उत्तानासनामध्ये या, हस्त उत्तानासन. आणि त्यानंतर श्वास सोडत सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. ओम ह्रौं खगाय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास रोखत दंडासन. श्वास सोडत अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासन. आता अधोमुख श्वानासनामध्ये या, श्वास सोडत. इथे आपल्याला अधोमुख श्वानासन आणि ऊर्ध्वमुख श्वानासन असे रिपिटेशन्स करायचे आहेत. इथे पोटावर दाब आणि पोटावर ताण बऱ्यापैकी जाणवतो, त्याकडे लक्ष द्या. श्वासाबरोबर करायचं आहे. श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. कंबर खाली, मानवर, खाली टेकवायचं नाही आहे शरीराचा भाग. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. लास्ट टाइम. श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. इथून आता शशांकासन करायचे. गुडघे टेकवायचे, शशांकासन करा.
कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्या. मनावरचे शरीरावरचे ताण काढून टाका. सूर्यनमस्कार आपण वेगवेगळ्या आसनांचा समावेश करून करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ताण येणं साहजिक आहे. तर ते ताण थोडेसे काढून टाका. मग आपण पुढचे सूर्यनमस्कार करूया. पूर्ण लक्ष श्वासावर. शशांकासनामध्ये बऱ्यापैकी विश्रांती आपल्याला याच्यामध्ये मिळते. जे काही ताण असतील ते काढून टाकले की आपल्याला पुढचे सूर्यनमस्कार पण अजून अधिक चांगल्या रीतीने घालता येतील. आता शशांकासनानंतर आपण डावा पाय पुढे घेऊन अश्वसंचलनासनामध्ये यायचं आहे. मागचा पाय पुढे हस्त पादासनामध्ये या. श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये यायचं आहे आणि सूर्यनमस्कार स्थिती. ओम राहा पूष्णे नमः. श्वास घेत 1ला श्वास घ्या, 2ला श्वास सोडा, 2, 3ला श्वास घ्या, 3, 4ला श्वास रोखा, 4, 5ला श्वास सोडा, 5, 6ला श्वास घ्या, 6, 7ला श्वास सोडा, 7. आता इथे अधोमुख श्वानासनामध्ये आल्यानंतर इथे आपण गुडघे खाली टेकून मार्जारासनामध्ये यायचं आहे. मार्जारासनामध्ये या. मार्जारासन आपण केलं होतं. तर दोन्ही पायामध्ये हातामध्ये खांद्या इतकं अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मार्जारासन करायचं आहे. श्वास सोडत आपल्याला मान खाली आणि पाठीचा भाग वरती. श्वास घेत मानवर, पाठीचा भाग खाली, स्पाईनवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घ्या, श्वासाबरोबर करायचे. श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. लास्ट टाइम. श्वास सोडा, श्वास घ्या. आता याच्यामधनं शशांकासन करायचं आहे. शशांकासनामध्ये जा आणि त्यानंतर मग पुढच्या अवस्थेमध्ये यायचं आहे. अश्वसंचलनासनामध्ये डावा पाय पुढे आणायचा आहे. मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास घेत आता श्वास सोडत नमस्कार स्थिती. ओम ह्रीं मरीचे नमः. श्वास घ्या, 1, श्वास सोडा, 2, 3ला श्वास घ्या, 3, 4ला श्वास रोखा, 4, 5ला श्वास सोडा, 5, 6ला श्वास घ्या, 6. आता 7ला श्वास सोडा. अधोमुख श्वानासनामध्ये या. आता ह्या अधोमुख श्वानासनामध्ये आपल्याला पायानी वॉक करायचे. मग त्याला आता म्हणजे एकदा डाव्या पायाची टाच वर उचलायची, मग ती खाली ठेवायची, उजव्या पायाची वर उचलायची. या पद्धतीने वॉक करायचे. एकदा उजवा पाय, एकदा डावा पाय. जसं आपण वॉक करतो तसं एका पायाची टाच उचलायची, दुसऱ्या पायाची टाच खाली टेकवायची. तेव्हा जो ताण जाणवतो त्याकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये गुडघ्याचं, ओटीपोटाचं आरोग्य सुधारणार आहे. हे करायचं आहे. हे करून झाल्यानंतर आपल्याला, हे थोडा वेळ आपण करणार आहोत. हे करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे आणि यामध्ये आपण एक एक पाय वरती उचलणार आहे. हनवटी कंठकुपामध्ये कंबरवरती ताणून घेतलेली, सगळं शरीर मागे स्ट्रेच केलेलं आहे. यामध्ये आपल्याला उजवा पाय जास्तीत जास्त वर न्यायचा, खाली आणायचा.
सावकाश खाली आणा. आता दुसरा पाय सावकाश, आता दुसरा पाय सावकाश वरती न्या आणि सावकाश खाली आणा. आता याच्यातून शशांकासनामध्ये जा आणि मग आता अश्वसंचालनासनामध्ये जा. अश्वसंचालनासन. आता श्वास सोडत सोडत आपल्याला मागचा पाय पुढे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला नमस्कार स्थिती. ओम ह्रूम आदित्याय नमः. एकला श्वास घेत हस्त उत्तानासन 1, 2ला श्वास सोडत हस्तपादासन 2, 3ला श्वास घेत अश्वसंचलनासन 3, 4ला श्वास रोखत दंडासन 4, 5ला श्वास सोडत आपल्याला अष्टांग स्थिती 5, 6ला श्वास घेत भुजंगासन 6, 7ला आता अधोमुख श्वानासनामध्ये यायचे. श्वास सोडत अधोमुख श्वानासनामध्ये या. टाचा टेकलेल्या आहेत हनवटी कंठकुपामध्ये. आज आपण अधोमुख श्वानासनातले बरेच प्रकार केलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला कोपरं जमिनीवर टेकवायची आहेत आणि अधोमुख श्वानासन करायचे. याच्यामध्ये आपली टाळू जमिनीला लागेल बघा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवून करायचे. टाळू जमिनीला लागेल याच्यामध्ये. आणि कंबर आपल्याला टाचा टेकवायचा प्रयत्न करा. जे सगळं शरीर मागे स्ट्रेच करा. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आता हे आसन सोडायचे. पुन्हा आपल्या शशांकासनामध्ये तसंच आलात तरी चालेल. शशांकासनामध्ये या. आता आपल्याला अश्वसंचलनासनामध्ये यायचं आहे. अश्वसंचलनासनामध्ये या. आता मागचा पाय पुढे घेऊन हस्तपादासनामध्ये या. श्वास सोडत श्वास घेत हस्त उत्तानासन आणि सूर्यनमस्कार स्थिती. आता खाली बसायचे आणि आपल्याला पाठीवर झोपायचे. शवासन करायचे. पाठीवर झोपून शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. हाताचे तळवे वरच्या दिशेने. मान एका बाजूला कलती किंवा सरळ. डोळे अलगद मिटलेले आहेत. आज आपण 8 सूर्यनमस्कार केलेले आहेत. त्या 8ही सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळी आसनं पण आपण केलेली आहेत. त्यामुळे शरीरावर बऱ्यापैकी ताण आले असतील. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाका म्हणजे शरीरावरचे ताण लवकर कमी होतील. सगळे स्नायू शिथिल करायचे. स्नायूंवरचे सगळे ताण काढून टाकायचे. वेगवेगळ्या शरीराच्या भागावर ताण आले असतील ते ताण आपल्याला काढून टाकायचे. मनावरचे ताण कमी करायचे. शवासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळणार आहे त्याकडे लक्ष द्या. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम असं ग्रंथामध्ये या शवासनाचं वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. हठयोगाच्या ग्रंथांमध्ये. जेव्हा जेव्हा आपल्याला थकल्यासारखं वाटतं तेव्हा जर शवासन केलं तर खूप कमी वेळामध्ये तो थकवा दूर होतो. आणि मग आपण पुढचं आसन केलं किंवा पुढचा योगाभ्यास केला तर तो अधिक चांगला होतो. त्यामुळे कुठलाही योगाभ्यास करताना पहिल्यांदा शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे आणि मग योगाभ्यास करायचा. म्हणजे मग आपला योगाभ्यास अधिक चांगला होतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. सूर्यनमस्कारामुळे आलेला जी श्वासाची गती वाढली होती ती आता पूर्वस्थितीला आलेली आपल्याला जाणवेल. तर पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती संथ झालेली आहे. सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. मन अधिक शांत झालेलं आहे. शवासनामध्ये आता आपल्याला संपूर्ण शरीराला विश्रांती मिळालेली आहे. तर शवासनातून आता आपण बाहेर येऊया. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीरावर आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. सावकाश उठून बसायचे. कुशीवर बळून
बैठक स्थितीमध्ये यायचे. बैठक स्थितीमध्ये आपण एक आसन करणार आहोत. त्याचं नाव आहे पूर्ण नौकासन. आपण नौकासनाचे वेगवेगळे प्रकार केले होते. आता हे नौकासन जमण्यासाठीच म्हणून आपण ते प्रकार केले होते. यामध्ये आपल्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे शरीराचा मागचा आणि पुढचा भाग हा वर उचललेला असेल आणि पूर्ण शरीराचा जो भार आहे तो कोअरवर आलेला असेल, म्हणजे नाभीच्या बाजूच्या स्नायूंवर आणि नाभीवर असा हा भार येतो. आपण विपरीत शयन स्थितीतलं नौकासन केलं होतं, तसंच हे ह्याच्यातलं नौकासन आहे, बैठक स्थितीमधलं नौकासन आहे. तर आता आपण नौकासन करूया. हे थोडंसं पूर्ण एकाग्रतेने करायचं आसन आहे. तर दोन्ही हातांनी म्हणजे पाय वर उचलायचे. पाय आधी गुडघ्यात दुमडून सावकाश हाताचा आधार देऊन पाय जे आहेत ते वरती उचलायचे. हाताने पायाला धरून ठेवलं तरी चालेल, हात सोडू नका आणि ह्या स्थितीमध्ये थांबा. नजर पायाच्या अंगठ्याकडे. थोडी जरी एकाग्रता भंग झाली तरीसुद्धा हे आसन सुटतं. तर पूर्ण एकाग्रतेने करायचं. एकाग्रता ह्याच्यामध्ये चांगली वाढते. आणि आसन स्थिती सोडताना सावकाश आपल्याला पाय गुडघ्यात दुमडून खाली आणायचे आणि पुन्हा बैठक स्थितीमध्ये यायचे. पुन्हा एकदा आपण हे आसन करून बघूया. हे आसन करत असताना नेहमी काळजी घ्यायची की पूर्ण एकाग्रता ठेवायची आहे. एकाग्रता वाढवायची असेल तर त्यावेळेला ह्या आसनाची वेळ वाढवत न्यायची, म्हणजे मग आपल्याला जितका वेळ एकाग्रता राहते तितका वेळ हे आसन स्थिर राहतं. तर या पद्धतीने आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि कुठल्या भागावर ताण येतो आहे, म्हणजे मध्य भागावर शरीराच्या लक्ष केंद्रित करायचं, नाभीजवळच्या, कारण तिथे बऱ्यापैकी ताण येतो आणि तिथल्या स्नायूंची ताकद वेगाने वाढायला सुद्धा मदत होते. तर पुन्हा एकदा करून बघूया. पाय थोडेसे गुडघ्यात दुमडून हाताने पायाला आधार द्यायचा आहे. तुम्हाला जिथे हाताने आधार देता येईल, जे पकडता येईल ते पकडा आणि सावकाश पूर्ण एकाग्रतेने आपल्याला आसन स्थिती पूर्ण करायची आहे. कुठेही श्वास रोखायचा नाही आहे. संथ श्वसन. गुडघ्यामध्ये पाय जितके सरळ ठेवता येतील तेवढे सरळ ठेवायचे आहेत. समजा तुम्हाला घोट्याजवळ हात पकडता नाही आले तर पोटरी, गुडघे असे पकडले तरी चालतील. आणि पूर्ण एकाग्रता ठेवून आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. सावकाश आसन स्थिती सोडायची. कुठेही घाई गडबड करायची नाही. शरीराला कुठेही जर्क द्यायचा नाही हे सगळं करत असताना. यानंतर आता आपण पुढचं जे आसन करणार आहोत ते अर्धमत्स्येंद्रासन करणार आहोत. कारण ज्यांना अर्धमत्स्येंद्रासन जमत नसेल तर त्यांनी वक्रासनाचा कुठलाही प्रकार करा. अर्धमत्स्येंद्रासन आपण शिकलेलो आहोत, आपण करूनही बघितलेलं होतं. आता आज पुन्हा आपण करून बघूया, म्हणजे मग तुम्हाला जमायला हे सोपं जाईल. तर उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे उभा करून ठेवायचा आहे. आता उजवा पाय उभा करून ठेवल्यानंतर डावा हात जो आहे, डावा हात वरती न्यायचा आहे आणि आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. डावा पाय दुमडून घेतल्यानंतर डावा हात वरती न्यायचा आहे आणि आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. जास्तीत जास्त उजवीकडे वळा. आणि मग आता डाव्या हाताच्या काख जी आहे ती साधारण गुडघ्यामध्ये येईल उजव्या पायाच्या, आणि हाताने रेटा देत गुडघ्याला आपल्याला पकडता आला तर घोटा, अंगठा जे काही पकडता येईल ते पकडायचे. नाही पकडता आला तर हात तसाच ठेवायचा, पण जास्तीत जास्त पीळ द्यायचा. आणि मग आता मान मागे न्यायची आहे, खांदे मागे खेचून घ्यायचे आहेत, हात जमिनीवर ठेवायचा आहे किंवा लपेटून घ्यायचा आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने हात जमिनीवर ठेवा किंवा कमरेला लपेटून घ्या. जास्तीत जास्त पीळ बसणं हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मानेच्या तिथे पीळ बसलेला आहे, पोटाला पीळ बसलेला आहे, पाठीच्या मणके पिळले गेलेले आहेत. तर या आसनाचं वैशिष्ट्यच हे की तुमचं शरीराचा जो वरचा भाग आहे त्याला बऱ्यापैकी पीळ बसतो आणि त्यामुळेच आपलं आरोग्य छान सुधारतं.
आता हा हाताने रेटा देऊन जे पाय आपल्याला ठेवलेला आहे, तर त्या पायाच्या मांड्यांना सुद्धा छान पद्धतीने ताण बसतो बघा, त्याकडे पण लक्ष द्या. आता आसन स्थिती आपण सावकाश सोडणार आहोत. मान सरळ करायची आहे, दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत. सावकाश खाली दुमडलेला जो पाय आहे तो सरळ करायचा आहे आणि उभा केलेला पाय पण सरळ करायचा आहे. आता हे करत असताना ह्या आसनाची वेळ आपल्याला एका बाजूनी 5 मिनटं, दुसऱ्या बाजूनी 5 मिनटं, म्हणजे 10 मिनटामध्ये एकच आसन होऊ शकतं. तर आसनाची वेळ वाढवत न्यायची. जेवढं जास्त वेळ तुम्ही हे आसन टिकवाल तेवढे तुमच्या शरीरावर दीर्घकाळ परिणाम राहतील आणि खोलवर परिणाम जातील, अगदी आतल्या इंद्रियांपर्यंत परिणाम पोचतात. आसनं किती केली ह्याला महत्त्व नाही आहे, तर आसनं कशी केली ह्याला खूप महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. मग जर एक आसन 10 मिनटात एक आसनच होत असेल, तर बघा तुम्ही की 15 मिनटं म्हणजे अर्ध्या तासामध्ये कदाचित तुमची 2 किंवा 3च आसनं होतील. पण आसनाची स्थिरता वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने आसन करूया. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. त्यानंतर उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे. त्याच्या टाचेवर बसायचं नाही आहे. आता डावा पाय आपला उभा आहे, तर आता उजवा हात वरती न्यायचा आहे आणि आपल्याला जो पाय उभा आहे त्या बाजूला वळायचं आहे, म्हणजे डावीकडे वळायचं आहे. नाहीतर इथे गोंधळ होतो कुठे वळायचं ते. तर जो पाय उभा आहे त्या बाजूला वळायचं आणि ती काख बरोबर त्या गुडघ्यामध्ये बसली की आपला बरोबर हात जो आहे तो घोटा किंवा अंगठा त्यांनी पकडता येतो. सावकाश हाताने घोटा किंवा अंगठा पकडा आणि छान गुडघ्याला रेटा द्या. आता मागे वळायचे, जास्तीत जास्त प्रत्येक श्वास सोडताना जास्तीत जास्त मागे वळायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा मान मागे, मग खांदे मागे, मग पोटाचा भाग मागे, असं या पद्धतीने प्रत्येक श्वासाबरोबर जास्तीत जास्त आपण मागे वळले जातोय, जास्तीत जास्त पीळ बसतोय अशी कल्पना करा. आणि हा पीळ बसणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या पीळ देण्यामुळेच आपल्या पँक्रियास ग्रंथीचं आरोग्य सुधारणार आहे आणि साखर ही नियंत्रित राहणार आहे शरीरातली. कारण मधुमेह साखर वाढल्यामुळे होतो, तर साखरेचं नियंत्रण राहतं. मधुमेहीच्या रुग्णांसाठी हे आसन खूप चांगलं आहे, पचनसंस्थेसाठी चांगलं आहे, स्पाईनचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी या आसनात चांगला उपयोग होतो. अतिशय आरोग्यदायी आसन आहे हे. एकच आसन तुम्ही रोज एका बाजूनी 5 मिनटं आणि दुसऱ्या बाजूनी 5 मिनटं असं हळूहळू वेळ वाढवत नेऊन केलं तरीसुद्धा तुमचं आरोग्य छान राहतं. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे, मान सरळ करायची आहे, दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत, दुमडलेला पाय सरळ करायचा आहे आणि आता उभा केलेला डावा पाय पण सरळ करायचा आहे. छान. आता आपण पोटावर झोपून पूर्ण भुजंगासन करणार आहोत. तर आपल्याला पोटावर झोपायचे. आता हे पूर्ण भुजंगासन करत असताना माझ्या सूचनांकडे तंतोतंत लक्ष द्या, कारण आपल्याला ते सोपं वाटतं करायला, पण थोडंसं चॅलेंजिंग असं हे आसन आहे. पहिल्यांदा आपली विपरीत शयनस्थितीची अवस्था नीट घ्यायची. सगळं ते आपले पायाचे पावलं जी आहेत ती मागच्या दिशेने ताणलेली आहेत, हाताचे तळवे जमिनीवर टेकवलेले आहेत, हनवटी जमिनीवर टेकवलेली आहे. आता हे जास्तीत जास्त मागे ताणून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आता हात जे आहेत ते छातीजवळ उभे करून ठेवायचे. चारी बोटं जुळलेली आणि अंगठा जो आहे तो 90 अंशामध्ये ठेवा, ग्रीप चांगली मिळते. कपाळ जमिनीला टेकवून घ्या आणि सावकाश आपल्याला पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत शरीराचा एक एक भाग मागे टाकत वर या. हात सरळ होईपर्यंत वर यायचे, हळूहळू वर यायचे, खांदे मागे टाकायचे. आता थोडेसे हाताची कोपरं जी आहेत ती थोडीशी वाकवून घेतली तरी चालतील. त्याच्यामध्ये थोडासा वाकवून घेऊन खांदे मागे करायचे आणि जेवढं मान मागे टाकायची, खांदे मागे खेचून घ्यायचे. थोडीशी हाताची कोपरं सैल सोडली की खांदे मागे चांगले खेचले जातात.
आता हातावर शरीराचा जो भार आलेला आहे तो पूर्ण भार पाठीच्या मणक्यावर शिफ्ट करायचा आहे. शरीराचा सगळा भार हा पाठीच्या मणक्यावर घ्यायचा आहे. हातावर थोडासा भार राहील शरीराचा, पण जास्तीत जास्त भार हा पाठीच्या मणक्यावर घ्या. पोटावर जो ताण आला आहे त्याकडे लक्ष द्या. मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. पाठीला जो ताण बसतोय त्याकडे लक्ष द्या. बऱ्यापैकी मधल्या भागाला पोटाचा ताण बसतो. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत खाली आहे. एकदम सावकाश खाली यायचं आहे श्वास सोडत सोडत. पाय जुळवून घ्यायचे, हात पूर्वस्थितीला आणायचे, हाताचे तळवे जमिनीवर. आता या स्थितीमध्येच आपण बैठक स्थितीमधलं नौकासन केलं होतं, त्यामुळे आता आपण याच्यातलं पण नौकासन करूया. विपरीत शयनस्थितीमधलं. तर दोन्ही हात जे आहेत ते पुढे जोडून घ्यायचे, कपाळ टेकवायचे, चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग वरती उचलायचा आहे. कुठेही श्वास रोखून धरू नका. आता ज्यांना काही त्रास असेल त्यांनी हे करू नका. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडा. हे जास्त वेळ टिकवता येत नाही. एक अर्धा मिनिट आपण मकरासन करूया. हाताची घडी घालायची आहे, त्याच्यावर डोकं ठेवायचे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे आणि शरीरावरचे ताण काढून टाका. कारण नौकासन, धनुरासनासारखी आसनं केली की एक अर्धा मिनटं, 1 मिनटं मकरासन करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण येणारी ही आसनं आहेत. कधीही लक्षात ठेवा की ताण असताना शरीरावर पुढचं आसन करायचं नाही. आधी शरीरावरचे ताण काढून घ्यायचे आणि मग पुढचं आसन करायचं, म्हणजे आसनं अधिक चांगली होतात आणि पुढची आसनं पण आपल्याला जास्त वेळ स्थिर ठेवता येतात. जर आपल्याला थकल्यासारखं वाटलं तर प्रत्येक आसनानंतर सुद्धा एखादा मिनिट शवासन, मकरासन करून मग पुढचं आसन केलं तरीसुद्धा चालतं. मकरासन सोडायचं आहे, दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात शरीराजवळ. आता पाठीवर आपल्याला झोपायचं आहे. पाठीवर झोपून आपण थोडंसं सेतुबंधासनामधलं एक वेगळ्या प्रकारे थोडंसं हालचाली करून मग करणार आहोत. तर पाठीवर झोपा. आपण सेतुबंधासन केलं होतं. ह्या हाताचे तळवे वरच्या दिशेने करायचे आणि गोलाकार हात फिरवत हात वरती न्यायचे आणि हाताचा स्वस्तिक बंद करायचा आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला जी आसनं करायची नाहीत ती टाळून आसनं करा, म्हणजे मग तुम्हाला काही त्रास होणार नाही. जी आसनं तुम्हाला करायची नाहीत ती मनातल्या मनात तुम्ही करू शकता. मानसिकरित्या त्याचा फायदा होतो. आता आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यामध्ये दुमडून जवळ घ्यायचे आहेत. कमरेच्या जितकं जवळ ठेवता येतील तेवढे जवळ ठेवा, म्हणजे मग सेतुबंधासन जास्त चांगलं जमतं. पाय जुळवून ठेवायचे आहेत. आता यामध्ये माझ्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे थोड्याशा आपण हालचाली करणार आहोत, जेणेकरून तुमच्या नाभीला याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आपल्या जननसंस्थेलासुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला कमरेचा भाग जो आहे तो वरती उचलायचा आहे. कमरेचा भाग वर उचला आणि दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या. गुडघ्यात पाय जवळ ठेवायचे. गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं. आता गुडघे परत जवळ आणायचे आणि सावकाश कमरेचा भाग खाली आणायचा. असं आपण अजून 2-3 वेळेला करूया. कंबर वर उचलायची, म्हणजे मग इथले भागामधली लवचिकता वाढेल. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या आणि पोटाला पण पुन्हा सावकाश गुडघे जवळ आणि कंबर खाली. मांड्यांचे स्नायू, ओटीपोटाचे स्नायू, पोटाचे स्नायू याकडे लक्ष द्या. कमरेचा वात कमी व्हायला मदत होते. तिथेच वात म्हणजे वायू जो साठतो, वात साठतो तो कमरेच्या भागामध्ये साठतो.
आणि जनन संस्था पण आपली तिथेच असते, तर ह्या जनन संस्थेला सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. कंबर वर उचलायची आहे, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचे आहे, सावकाश दोन्ही गुडघे जुळवून घ्यायचे आहेत आणि सावकाश कंबर खाली आणायची. अजून एकदा करूया. सावकाश कंबर वर उचला, दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या, सावकाश दोन्ही गुडघे जवळ आणा आणि कंबर खाली आणा. आता आपण सेतुबंधासन काही सेकंद करूया. थोडं स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. श्वास सोडा आणि सावकाश कमरेचा भाग वर उचला आणि आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर संथ श्वसन. जितकं उचलता येईल कंबर तेवढी वर उचलायची. गळ्याजवळ दाब येतो तिथे ज्या आपल्याला थायरॉईड ग्रंथीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. आता सावकाश आपल्याला कमरेचा भाग खाली आणायचा आहे. सावकाश पाय सरळ करायचे आणि सावकाश हात गोलाकार फिरवत खाली आणायचे. शवासन करायचं आहे. याच्यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये अंतर, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीरावरचे, पोटावरचे, पाठीवरचे ताण काढून टाका. सगळे स्नायू ढिले सोडा, म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागावर जे ताण आले असतील ते निघून जातील. विशेषतः पोट आणि पाठीवर बऱ्यापैकी ताण आलेले आहेत, ते ताण काढून टाकायचे, म्हणजे आपला श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जे रेग्युलर 1 तारखेपासून 1 जूनपासून जे रेग्युलर हा वर्ग करत आहेत, तर त्यांचा स्टॅमिना हा खूप चांगला वाढलेला तुम्हाला जाणवत असेल आणि दिवसभर तुम्हाला कंटाळा येत नसेल. आपल्याला जे काही सूक्ष्म बदल झालेले जाणवत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहा. आता सावकाश आपण आसन स्थिती सोडणार आहोत. श्वासावरून सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळून उठून बसायचे. आपण बऱ्यापैकी आसनांची झालेली प्रॅक्टिस पण घेतलेली आहे, जेणेकरून तुम्ही ती आसनं करताना काही चुका होत असतील तर त्या होऊ नयेत म्हणून. आता आपण बैठक स्थितीमध्ये जसं बसायला सांगितलेलं आहे, आपल्याला भिंतीला टेकून तसं बसायचं आहे. ही उशी घ्यायची आहे. ज्यांना खाली बसायचं नाही त्यांनी खुर्चीवर बसा आणि पूर्ण भिंतीला टेकून बसायचं आहे. हात समोर ठेवून कंबर आपली पूर्ण भिंतीला टेकवून घ्यायची व्यवस्थित आणि मग सरळ व्हायचं आहे. म्हणजे मग कमरेपासूनचा सगळा वरचा भाग जो आहे तो भिंतीला टेकलेला राहील, एका सरळ रेषेमध्ये राहील आणि जास्त वेळ तुम्हाला बसता येईल. कमरेवर कुठलाही ताण ह्याच्यामध्ये येणार नाही. आता आपण पहिल्यांदा कपालभाती आपण शिकलेलो आहोत. हाताची द्रोणमुद्रा करून 50 स्ट्रोक्स कपालभातीचे करणार आहोत. त्यानंतर हात कमरेवर ठेवून 50 स्ट्रोक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण तोंडानी कपालभाती केली होती त्या दिवशी. तर भद्रासन करून आपण त्याच्यामध्ये हात गुडघ्यावर ठेवून कपालभाती तोंडानी करणार आहोत. तोंडानी आपल्याला श्वास बाहेर फेकायचा आहे. ह्याच्यामुळे आपले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातील. ह्या 3 प्रकारच्या कपालभाती केल्यानंतर आपण अनुलोम विलोमचे वेगवेगळे प्रकार करतो आहोत. तर आज आपण फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, असं काही आवर्तनं. आणि ही आवर्तनं झाल्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, ह्याची अशी काही आवर्तनं. तर नीट माझ्या सूचनांचं पालन करा, कारण तुमचे डोळे बंद असणार आहेत आणि डोळे बंद ठेवूनच हा सगळा अभ्यास करायचा आहे. शेवटचे शांती मंत्र होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा छान
अनुभव घ्यायचा आहे श्वसन अभ्यासाचा. पूर्ण एकाग्रतेने श्वसनाचा हा अभ्यास करायचा आहे. आपण श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला कपालभाती, हाताची द्रोणमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती संथ झालेली आहे. हात कमरेवर ठेवायचे आहेत. चारी बोटं पुढच्या बाजूला, अंगठा मागच्या बाजूला, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे मिटलेलेच आहेत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. आता आपल्याला भद्रासन करायचे. बटरफ्लाय पोझिशन करायची पायाची आणि हात जे आहेत ते गुडघ्यावर ठेवायचे आहेत. डोळे बंदच आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. तोंडाने आपल्याला कपालभाती फुंकर मारत करायची आहे. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा तोंडाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. पद्मासन किंवा स्वस्तिकासन. हाताची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच ठेवायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेले आहे. पद्मासन किंवा स्वस्तिकासन घाला. हाताची ज्ञानमुद्रा करा. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपण उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. उजवी नाकपुडी बंद करा. आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. आता पुन्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आकड्यांबरोबर. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7
8 डावीनी घ्या, 1 2 3 4 उजवीनी सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 डावीनी घ्या, 1 2 3 4 उजवीनी सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आता आपण दुसऱ्या नाकपुडीने करणार आहोत. उजव्या हाताची पुन्हा प्रणवमुद्रा बांधायची आहे, डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने एकाच गतीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने आता श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 उजवीने घ्या, 1 2 3 4 डावीने सोडा, 1 2 3 4 5 6 7 8 संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत आहे. ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकार आणून त्याच्यावर गिरवत गिरवत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. प्रार्थना आणि ओंकार. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांती शांती शांती. मन अतिशय शांत झालेलं आहे. मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर हाताचे तळवे घासायचे आहेत आणि त्याच्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करायची आहे. सावकाश प्रकाशाची जाणीव घेत, आपण कुठे बसलेलो आहोत याची जाणीव घेत, सगळं शरीर जागृत करत डोळे उघडायचे. हात वरती ताणून घ्यायचे. हाताचा नमस्कार एकदा डावीकडे एकदा उजवीकडे, सगळं शरीर मोकळं करून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश पुढे वाकायचे. सगळं शरीर पुढे ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घेतलेला. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत हात खाली. पाय सरळ करून घ्यायचे. पाय मोकळे करून घ्या. पायाच्या बोटांची घोट्यांची हालचाल करून घ्या. पुढे मागे सगळ्या सांध्यांची हालचाल करून घ्यायची आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. सगळं शरीर जागृत करून. आपण आहाराचे पण नियम पाळतच असाल आणि हा योगाभ्यासाचा पण आनंद तुम्ही घेत असाल. हा योगाभ्यास तुम्हाला कसा वाटला याचं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे अनुभव कळवा. आपण उद्या परत भेटूया आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. हरिओम.